मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणात एक मोठी अपडेट हाती आली आहे आणि धर्मांतर प्रकरणातली आरोपी निदा खान जी फरार होती त्या निदा खानला अटक करण्यात आली आहे. निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडनं. मुकुल, अगदी पहिल्या दिवसापासून या प्रकरणावर तुझं लक्ष होतं. या निदा खानला अखेर अटक झाली आहे. काय या संदर्भातला तपशील आणि निदा खानचं या प्रकरणाशी संबंध? अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे. 25 मार्चला TCS प्रकरणातला पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर 7 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती. मात्र निदा खान 25 मार्च पासून फरार होती. पोलिसांना ती वारंवार गुंगारा देत होती. तिच्या शोधासाठी 3 ते 4 पथकं नाशिकच्या क्राईम ब्रांचने रवाना केलेले होते. मात्र निदा खानचा कुठेही तपास लागत नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये ती गरोदर आहे, त्यामुळे तिला विश्रांतीची गरज असल्याचं तिने डॉक्टरकडनं प्रमाणपत्र देखील घेतलेलं होतं आणि हे प्रमाणपत्र तिने न्यायालयामध्ये सादर केलं होतं, कारण तिला अटकपूर्व जामीन हा पाहिजे होता. मात्र न्यायालयाने मागील आठवड्यामध्ये तो जामीन अर्ज फेटाळला आणि त्यानंतर पुन्हा एकदा निदा खानचा हा शोध सुरू झाला. मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी निदा खानचा शोध घेण्यात आलेला होता. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खान असल्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला आणि SITच्या टीमने आता निदा खानला ताब्यात घेतलेला आहे. अत्यंत मोठी घडामोड TCS प्रकरणामधली आहे. त्यामुळे यातले अनेक खुलासे आता समोर येण्याची शक्यता आहे. यापैकी मुकुल, अतिशय महत्वाची घडामोड आहे. तू आपल्या सोबतच राहा. आपल्या सोबत मंत्री संजय शिरसाट आहेत. संजयजी, या घटनेवर आपली प्रतिक्रिया. निदा खानला अटक झाली आहे. निदा खानला अटक होण्यामध्ये झालेला उशीर, खरं तर मार्च मध्ये घडलेली घटना आता 2 महिने उलटून गेलेले आहेत आणि तिला संभाजीनगर मधून अटक केली गेली. हो, माझं तुम्हाला स्पष्टपणे माझं मत आहे की हा संभाजीनगर एक तर सेन्सिटिव्ह शहर आहे आमचं. अनेक कारवाई, अतिरेकी कारवाई असेल किंवा जातीवाद्याचा कारवाई असेल त्या ठिकाणून झालेल्या आहेत. आणि ही निदा खान 2 महिने जर एखाद्या ठिकाणी राहते, संभाजीनगरमध्ये राहते आणि पोलिसाला पता लागत नाही, तर याच्या मागं मास्टर माइंड कोण आहेत? हिला पहिले जेव्हा निदा खानवर जेव्हा आरोप लागला गेला त्या टायमाला तिला सपोर्ट करणारे कोण आहेत? ते इम्तियाज जलील सारखे जे माजी खासदार MIMचे आहेत. मुंब्राचं प्रकरण घ्या, कोणत्याही राज्यातलं कोणतेही प्रकरण घ्या, हे जे काही छाती ठोकपणे पुढे येणारे जे लोक आहेत ना, यांनी त्या निदा खानला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 महिने एक लेडीज संभाजीनगरमध्ये कुठे राहिली? तिला कोणी पोचलं? तिच्या मागे तिला ती लोकांच्या नजरेत का नाही आली? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून धर्मांतराचे नाटकं किंवा धर्मांतर करण्याची जी काही मोहीम आहे, या मोहिमेमागे ज्यांचा हात आहे त्यांना अटक झाली पाहिजे, हे माझी प्रमुख मागणी आहे. पण ही मागणी करताना तुम्ही एक मोठा आरोप करताय. काय संदर्भ या मागचा? संदर्भ हाच आहे. ती जेव्हा तिच्यावर आरोप झाले त्या टायमाला उघड पाठिंबा देणारे लोक आमच्या संभाजीनगरचे होते. त्यात काय? निदा खानला पाठिंबा कोणी दिला होता? MIMने दिला होता ना. त्या इम्तियाज जलीलने बोलला होता ना, भाषणे केली होती ना. मुंब्राच्या प्रकरणामध्ये त्या इम्तियाज जलीलने भाषणे केली होती ना. ज्यांनी या प्रकरणाला हवा देत आहेत, तर यांनी जाणून बुजून हे एक रॅकेट आहे. एक लक्षात घ्या, निदा खान हा मोहरा आहे, एक छोटासा मोहरा आहे तो. असे प्रकरण करणाऱ्याचं पूर्ण जाळं या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विणलं गेलेलं आहे. तुम्ही नगरला बघा, नगरला किती मुली दर महिन्याला जातात. पुण्याचं तसंच प्रकरण आहे, संभाजीनगरचं प्रकरण आहे, नाशिकचं आता उघडकीस आलेलं आहे. असे जे आपल्याला माहीत नसतात असे सुद्धा अनेक प्रकरणं आहेत ज्यांचं जाळं ह्या लोकांनी विणलेलं आहे. म्हणून याचा तपास करताना मी मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मागणी करणार आहे. यासाठीची मागणी करणार, परंतु ही मागणी करणारे की यांचे मास्टर माइंडला पहिलं आतमध्ये घ्या. ह्या बळीच्या बगारा आहेत, यांना हे मोहरे आहेत, हे चिल्लर मोहरे आहेत. मेन सूत्रधार अटक झाला पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी असणार आहे. मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे अशी मागणी मंत्री संजय शिरसाट करतायत. धन्यवाद संजयजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत भाजपच्या देवानी फरांदे आहेत. देवानीताई, आपली पहिली प्रतिक्रिया. निदा खानला अटक झाली आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. 1 महिन्यापासून गुंगारा देत ती पोलिसांना फिरत होती.
तिला कोणी लपवलं, ती कुठं कुठं लपली, तिला पोलिसांपासून दूर कोणी ठेवलं, ह्या सगळ्याच गोष्टींचा तपास होऊन तिला हे सगळं कृत्य करण्यामध्ये कोण मदत करत होतं, की ज्याच्यामध्ये लव जिहादमध्ये हिंदू मुलींना अडकून मग पुढे त्यांचं धर्मांतरण करणं, ह्याच्यामध्ये तिची कोणाकोणाशी कनेक्शन्स होती, ह्या सगळ्याच गोष्टींची पाळंमुळं जी आहेत ही खणून काढायला पाहिजे. आणि आता निदा खानच्या अटकेमुळे, कारण या सगळ्या प्रवासामधली सगळ्यात महत्वाचे धागेदोरे तिच्याकडे आहेत आणि या सगळ्या कृत्याच्या मागे ती आहे आणि त्यामुळे तिचा कसोशीने तपास करून लवकरात लवकर या प्रकरणामधले जे मेन सूत्रधार जे आहेत हे पोलिसांनी आता पुढे नेण्यात आले. देवयानीताई, संजय शिरसाटांनी पण काही आता आरोप केले. या प्रकरणाच्या मागचे कोणी सूत्रधार आहे आणि त्यांनी काही नावं पण घेतली. या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे? नावं मला माहित असल्याचं काही कारण नाहीये, परंतु जे कोणी सूत्रधार असतील ह्याच्या मागे त्या सर्वांना देश पातळीवरती असे जर कोणी असतील त्या सर्वांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावरती फास्ट ट्रॅकवरती खटले जे आहेत ते चालवायला पाहिजे. कारण एकूणच एक मोठं कटकारस्थान आपण बघतोय की देशामध्ये विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीने चालू आहे आणि त्यामुळे या सगळ्या नेटवर्किंगचे मेन सूत्रधार जे आहेत ह्यांच्यापर्यंत पोलिसांनी निदा खानच्या माध्यमातून आता पोहोचवलं पाहिजे. धन्यवाद देवयानीताई आपल्या या प्रतिक्रियेबद्दल.